ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। तर अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे, या घटनेवर ही बातमी आलेली आहे। कारण की आताच पीएम किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता। पण शेतकऱ्यांना एक काळजी लागून गेलेली होती की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी पडणार। कारण आताच 22वा हप्ता पडल्यानंतर शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची पण काळजी लागलेली होती। म्हणजेच या आता 23व्या हप्त्यावर एक मोठी बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की त्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत। आपण या घटनेवर सविस्तर बातमी पाहणार आहोत, सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या अशाच बातम्या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्याला 2000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाते। आता शेतकऱ्यांना या योजनेतील 23वा हप्ता नेमका कधी मिळेल असे शेतकऱ्यांकडून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत। म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये याप्रमाणे एकूण 3 हप्त्यांत ही मदत केली जाते। म्हणजे शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये 2000 अशी वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते। तर शेतकरी मित्रांनो, या दरम्यान या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 22 हप्त्याचे वितरण झालेले आहे। या योजनेत प्रत्येक 4 महिन्यांनी या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात। आता शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे, कारण 22 हप्ता आताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला होता, पण 23व्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून येणार आहे असे सांगितले जात होते। म्हणून शेतकरी 23व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा करू लागलेले होते। त्याचनुसार ही अपडेट आलेली आहे। त्यामुळेच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहताना कोठेही स्किप करू नका, कारण आता आपण तारीख पर्यंत जाणून घेणार आहोत। कधी तुमच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ हवा असेल तर त्याआधी शेतकऱ्यांना नियमांचे पालन करावे लागेल। शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे लागेल, म्हणजेच KYC करून घ्यावी लागेल, तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातात। त्यानुसारच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये पाठवले जातात। जर तुमची KYC पूर्ण नसेल तर आताच पूर्ण करून घ्या, नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पडणार नाहीत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये तेव्हाच पैसे पडतील जर तुमची KYC केलेली असेल आणि तुमचे आधार बँक खात्याशी लिंक असेल। त्यानुसारच तुम्ही आताच तुमची पडताळणी करून घ्या, नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। म्हणजे शेतकरी मित्रांनो, वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 2000 रुपये मिळतील। कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपली KYC पूर्ण करून घ्या। दरम्यान आता शेतकऱ्यांना 23वा हप्ता कधी मिळणार हे जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 23वा हप्ता येत्या जुलै महिन्यात मिळणार आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसेल तर जुलै महिन्यापर्यंत सर्व कागदपत्रे जमा करून त्याची पूर्तता करावी असे अहवाल केले जात आहे। म्हणजेच आता 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्यात मिळणार आहे। शेतकऱ्यांनो, कसलीच काळजी करू नका, कारण 23वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। असेच सर्व खरे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच बातम्या टाकत राहत असतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्व बातम्या आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत, तरी सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।